हे बघा, आहे का तुमच्याकडे पण अशी सासूबाई? माझं डोकं दुखत होतं म्हणून चक्क आज स्वतः स्वयंपाक करायला घेतला होता आणि मला दवाखान्यामध्ये पाठवलं होतं. नजर-बिजर लावू नका बरं का, आधीच सांगते. डोकं दुखण्याचं कारण म्हणजे माझं डोकं इतकं चालतं दिवसभर की बास काय सांगू. त्याच्यामुळेच हे डोकंदुखीचा त्रास होतो मला. दवाखान्यात दाखवलं आणि त्या डॉक्टरनी असलं घाण औषध दिलं होतं. शी बाई, असलं घाण वास येत होतं त्याच्यात की अजिबात पिवावंसं वाटत नव्हतं. असो, डोकंदुखीचं औषध घेतलं, सकाळी उठलं, मस्त झाडून-बिडून काढून घेतलं आणि स्वयंपाक वगैरे करून घेतला कारण की द्यायचे होते मेसचे डबे. मेसच्या डब्याला अजिबात सुट्टी घेता कामा नये. मेसचे डबे देऊन आल्यानंतर हे घरातले भांडे तर माझी वाट बघतच होते. या भांड्यांना तर अजिबात माझ्यावरती दयामया नाही येत. रोज कसे इतके पडतात काय माहिती. घरातलं काम करत-करत चक्क रात्र झालेलीच होती. रात्रीचा स्वयंपाक करायला घेतला मग आणि इकडे येताना माझा आज नवरा घेऊन आला होता झू मधला एक प्राणी म्हणजेच माझा भाऊ आणि हा प्राणी कदाचित फेअर लव्हली आला आहे म्हणूनच तोंड लपवत होता. माहितीये का Instagram वरती जेवणाचे खूप सारे व्हिडिओ बघितले कसं जेवण सजवायचं आणि म्हटलं आपण पण आज ट्राय करून बघूया म्हणूनच इकडे मस्त असं ताट सजवायला घेतलं होतं. हो आपण नुसतं बोल बच्चन नाही टाकत बरं का इतका सगळा स्वयंपाक मी रोज घरी बनवते. आता असं वाटत असेल की तुम्हाला टिफिनसाठी टिफिन तर सकाळी असतात पण रात्री आम्हाला जेवणासाठी पण मी इतका छान असा स्वयंपाक करते आणि हा सजवलेला ताट कसं वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके बाय बाय.